7 वाजलेले आहेत आणि आम्ही निघालोय खेड आंबेगाव तालुक्यात खास करून फिश एका टुरिझमला भेट देण्यासाठी। येथील तिलापिया फिश थाळी ही खूप फेमस थाळी आहे। तर चला आम्ही निघालोय फिश एका टुरिझमला खास करून मच्छी थाळी खाण्यासाठी। 2-2.5 तास प्रवास केल्यानंतर आम्ही पोहोचलो डोंगराच्या पायथ्याशी आणि धरणाच्या कडेला असलेला फिश एका टुरिझम या छोट्याशा रिसॉर्टला। धरणशेजारी फिश ॲक्वेरियम टुरिझम ह्या नावाचं एक संतोष खामकर सर यांचं चांगला एक रिसॉर्ट टाईप हॉटेल आहे। त्या हॉटेलमध्ये आज आमचा मुक्काम ठेवलेला आहे आणि तिथं आम्हाला बोनलेस फिश आणि बोनलेस थाळी ह्या प्रकारचं जेवण ते आम्हाला देणार आहे। ते आमचे चांगले मित्र आहेत आणि आज संध्याकाळच्या वेळेस जेवण करल्यानंतर पण सकाळच्या टायमाला तर आम्हाला 100% आम्ही सकाळी 6ला सुरुवात करणार आहोत। सुरुवात केल्यानंतर मग आम्ही संध्याकाळपर्यंत फिशिंग असताना बोर्ड वगैरे सर्व गाडी रात्री उशिरा पोहोचल्यामुळे टेंट टाकून आम्ही लवकर झोपी गेलो। पहाटे सकाळी लवकर उठून समोरच्या डोंगरातून सूर्यदर्शन झालं। सकाळचा चहा पिता पिता उगवत्या सूर्याचं दर्शन इतकं मनमोहक होता की आजूबाजूचा परिसर विविध पक्ष्यांच्या किलबिलाटाने लक्ष केंद्रित करत होते। चहा पिऊन झाल्याच्या नंतर आमचा नाश्ता झाला। नाश्ता झाल्यानंतर आज वीकेंडचं रविवार सुट्टी असल्यामुळे आम्ही निघालो फिशिंगला। वैशिष्ट्य म्हणजे डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या निसर्गरम्य वातावरणात एक्वा टुरिझम रिसॉर्ट आणि समोरच 20-1 फुटाच्या अंतरावर अथांग पसरलेला दिंडे धरणाचा जलाशय, घनदाट जंगल आणि झाडी निसर्गमय वातावरणात आपल्याला एक वेगळाच आनंद मिळतो। मित्रांनो, तुम्हाला जर शनिवार आणि रविवारचे वीकेंडची सुट्टी एन्जॉय करायची असेल तर आपण अवश्य या ठिकाणी भेट देऊ शकता। पण इथे जाण्या अगोदर आपण 1 दिवस आधी रिसॉर्टला संपर्क करून माहिती द्यावी, जेणेकरून आपली सगळी सुविधा पूर्ण करण्यात येईल। तुम्हाला या ठिकाणाची माहिती हवी असेल तर आमच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मोबाईल नंबर दिलेला आहे। आपण इथल्या असलेल्या व्यक्तीशी कॉन्टॅक्ट करून संपर्क करू शकता, अन्यथा गुगल मॅपची माहिती घेऊनही या ठिकाणी जाऊ शकता। मित्रांनो, इथे येण्या अगोदर आम्ही रिसॉर्ट मालक यांना फोन करून 1 दिवस अगोदरच कळवलं होतं। आमची जेवणाची आणि राहण्याची व्यवस्था उत्तमरित्या करून ठेवण्यात आली होती। या रिसॉर्टचे वैशिष्ट्य म्हणजे इथे मिळणारी गिफ्ट तिलापिया फिश थाळी अस्सल गावरान पद्धतीचे एकदम घरचं वाटण मसाला तयार करून कुठल्याही प्रकारचे हायब्रिड मसाला न वापरता बनवले जाते। अस्सल घरगुती पद्धतीचे जेवण आपल्याला गरमागरम सर्व केले जाते। खास करून इथले पदार्थ तिलापिया फिश थाळी, तिलापिया अख्खा मच्छी फ्राय, बोनलेस तिलापिया फिश थाळी, बोनलेस तिलापिया फिश फ्राय, बोनलेस बिर्याणी, चविष्ट मच्छी रस्सा, इंद्रायणीचा भात आणि ज्वारीची भाकर तुमच्या ऑर्डरप्रमाणे गरमागरम तयार करून मिळते। समाधानकारक पहिल्यांदाच असं हे ग्रामीण भागामध्ये फिश खाण्यासाठी